नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनल क्राईम स्टोरीजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुनीता नावाची एक मुलगी एका शहरात राहत होती. ती अनाथ होती. तिच्या लहानपणीतच सुनीताचे आई वडील वारले होते. पुढे तिने आपले शिक्षण पूर्ण केले आणि आपल्या पायावर उभी राहिली. तिचे मन खूप चांगले होते. प्रत्येकाची मदत करण्याची साठी ती धावत असायची. पण तिचा हाच स्वभाव त्याच्या आयुष्याचा एक अखेर ठरला. नक्की तिच्याबरोबर काय घडलं, कशामुळे घडलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला भेटणार आहेत. या घटनेची सविस्तर चर्चा करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुनीता एक अनाथ मुलगी होती. तिने स्वतःच्या पायावर उभे राहून तिथे स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं आणि ती समाजसेविका सुद्धा होती. पण तिथे ती समाजसेविकेचे काम करत होती. तिथला जो मुख्य व्यक्ती होता तो खूप प्रतिष्ठित व्यक्ती होता. त्याला सुनीतावर भरपूर राग होता. सुनीताचे इतरांवर करणारे परोपकार त्याला अजिबात आवडत नव्हते. त्या प्रतिष्ठित व्यक्तीने सुनीताचा भरपूर कडेकोर विरोध केला, पण प्रत्युत्तर दिलं. पण तरीही तो जो प्रतिष्ठित व्यक्ती होता तो खूपच फेमस होता आणि एक प्रतिष्ठित व्यक्ती असल्यामुळे सुनीताला त्या प्रतिष्ठित व्यक्तीचा विरोध करणं सोपं नव्हतं. काही दिवस असेच निघून गेले. नंतर सुनीताच्या आयुष्यात एक मुलगा आला. तो खूप प्रेमळ होता, तर सुनीताची खूप काळजीसुद्धा करायचा. त्याचे नाव संजय होते. एकदा सुनीताला संजय बरोबर तिच्या मैत्रिणीने तनूने पाहिले. तनूने जेव्हा सुनीताला संजय बरोबर पाहिले तेव्हा तनू खूप आश्चर्यचकित झाली होती. सुनीता आणि संजय बरोबर असणे तिला खूप आश्चर्याचा झटका वाटला. ते बघून तनूने सुनीताला विचारले, "तू हे कोणाबरोबर फिरत आहेस? तुझ्या लक्षात तर येत आहे का?" ती म्हटली, "सगळं काही मला माहीत आहे. म्हणून मी संजय बरोबर प्रेमाचे जाळे सोडले आहेत." संजय कोण नव्हता तर दुसरा कोण नव्हता तर तो त्या प्रतिष्ठित व्यक्तीचा मोठा एकुलता एक मुलगा होता आणि सुनीताला त्या प्रतिष्ठित व्यक्तीकडून आपला प्रतिशोध घ्यायचा होता. म्हणून सुनीताने संजय बरोबर प्रेम केले, नंतर लग्नही केलं आणि त्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरात ती सून म्हणून गेली. पण त्या व्यक्तीला सुनीताच्या घरी आलेलं त्याला अजिबात सहन होत नव्हतं. काही दिवसानंतर संजयला सुनीताबद्दल सर्व काही कळालं. पण संजय सुनीतावर खूप जीवापाड प्रेम करत होता. पण नाटकामध्ये झालेलं हे लग्न नंतर सुनीता सुद्धा संजयवर प्रेम करू लागली होती. पण त्या प्रतिष्ठित व्यक्तीला या दोघांचं लग्न झालेलं अजिबात आवडत नव्हतं आणि पटतही नव्हतं. तो सुनीताला वारंवार त्रास देत होता. तिला मारहाण करायचा. एकदा तर त्या प्रतिष्ठित व्यक्तीने म्हणजे जो सासरा झालेला होता सुनीताचा, सुनीताला फक्त मानसिक त्रास नव्हे तर शारीरिक त्राससुद्धा द्यायला सुरुवात केली. त्या प्रतिष्ठित व्यक्तीचे म्हणणं होतं सुनीताने संजयला सोडून द्यावं. संजयला त्याला सोडून दिल्यानंतर तलाकसुद्धा द्यावा. पण सुनीता संजयला अजिबात सोडू शकत नव्हती. कारण सुनीताला सुद्धा संजय आवडत होता. ती जीवापाड प्रेम करत होती म्हणून ती संजयला सोडू शकत नव्हती. घरात दिवाळीची सजावट चाललेली होती. मजूरसुद्धा घरी काम करत होते. पण अचानक आरडाओरडा सुरू झाला. नंतर एका व्यक्तीने आत घरात जाऊन पाहिलं तर सुनीता बेडवर मृतावस्थेत होती. नंतर पोलिसांना ह्या बाबतीत कळविण्यात आलं. पोलीस घटनास्थळी तातडीने पोहोचले. जेव्हा सुनीताबरोबर इतकं भयानक घडलं तेव्हा घरात कोणीही नव्हतं. नंतर थोड्या वेळानंतर तिचा नवरा संजय आणि जो प्रतिष्ठित व्यक्ती त्याचा सासरा होता आपल्या बायकोबरोबर घरात आला. पोलिसांनी सुनीताच्या घरातल्या लोकांबरोबर विचारपूस केली. पण हे नक्की कोणी केलं, का केलं हे कोणालाच ठाऊक नव्हतं. सुनीताचा सासरा म्हणत होता, ते पण क्रूर शब्दात आणि एकदम अस्पष्ट आवाजात. तो म्हणत होता, समाजसेवा करायची हिला खूप ओढ होती ना, कोणीतरी डाव काढला असेल, अशा क्रूर शब्दात तो पोलिसांना चौकशीत सांगत होता. चौकशीत कळालं की सुनीता अनाथ होती. तिचं कोणतंही नातेवाईक नव्हतं, पण तिची एक लहानपणाची मैत्रीण होती. नंतर त्या मैत्रिणीची चौकशी करण्यात आली. जेव्हा मैत्रिणीने सांगितले सुनीताच्या लग्नानंतर सुनीता आणि तिच्यामध्ये खूप दिवसांचं अंतर झालेलं, ते दोघी एकमेकांशी भेटत नव्हता. त्यामुळे सुनीताबद्दल त्या मैत्रिणीला म्हणजे तनूला अजिबात काहीसुद्धा माहीत नव्हतं. सुनीताच्या लग्नानंतर तनूचं सुद्धा लग्न ठरलेलं होतं. लग्न झालं
त्यामुळे त्या दोघींच्यामध्ये खूप दुरावा निर्माण झालेला होता. म्हणजे ती आणि एकमेकांना तितका वेळ दिला नव्हता, अशी उत्तरं तनूने पोलिसांना दिली. पोलीस पुढच्या कार्यवाहीसाठी आपल्या कामात लागलेले होते. जेव्हा पोलिसांनी सुनीताच्या रूमची चौकशी केली, तपासणी केली, तेव्हा त्यांना पुरावा मिळाला. पण त्या पुराव्याची पूर्णपणे चौकशी करण्यासाठी पुन्हा तनूला म्हणजे सुनीताच्या मैत्रिणीला बोलवण्यात आले. सुरुवातीला तनूची मैत्रीण अजिबात काहीही ऐकत नव्हती, व्यवस्थित उत्तरं देत नव्हती, उडवाउडवीची उत्तरं देत होती. नंतर पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर तिने सांगितले की ज्या व्यक्तीवर मी मनापासून प्रेम करत होते, फक्त त्या प्रतिष्ठित व्यक्तीचा बदला घेण्यासाठी, स्वतःचा प्रतिशोध घेण्यासाठी सुनीताने माझ्या प्रियकराबरोबर लग्न केलं. हे मला अजिबात पटलं नाही, म्हणून मी तिचं आयुष्य संपवलं. सुनीताला स्वतःशिवाय कोणाचंच काही दिसत नव्हतं. मला खूप दिवसापासून सुनीतावर भयानक राग होता. त्या रागापोटी मी हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे. आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. अशा प्रकारे मित्रांनो, या घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन सत्य घटनेवर आधारित नवनवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सतर्क राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.